भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज दुसरा स्मृती दिन आहे। आजच्या दिवसानिमित्त राज्यातले हजारो कार्यकर्ते परळीतल्या भगवानगडावर दाखल झालेत। आजच्या दिवसानिमित्त गोपीनाथ मुंडेंचे विचार सांगणाऱ्या एका खास रथाची निर्मिती करण्यात आली आहे आणि प्रत्येक गावागावात हा रथ फिरवण्यात आला होता। आज 10:30 वाजण्याच्या दरम्यान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्यासह भाजपचे मोठे नेते भगवानगडावर उपस्थित राहणार आहेत। गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आज संबंध महाराष्ट्रातून लोक गोपीनाथ गडाकडे निघालेले आहेत। असेच बुलढाण्यावरनं निघालेली ही विचार ज्योत आज गोपीनाथ गडावरती पोहोचते आहे। एकूणच मागच्या 2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये ज्यावेळी राजकीय अस्थिरता आलेली आहे, ज्यावेळी राजकीय मोठा प्रश्न आला आहे, त्यावेळी आपल्या राजकीय नेत्याची आठवण या लोकांनी काढलेली आहे। म्हणूनच या नेत्याला स्मरण करण्यासाठी आता ही सगळी लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गोपीनाथ गडाकडे पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच बुलढाण्यावरून निघालेली ही गोपीनाथ मुंडे यांची विचार ज्योत जवळपास 70 ते 80 गाड्याचा हा ताफा आहे, हा आता गोपीनाथ गडाकडे पोहोचतोय आणि गोपीनाथ गडावरती आज एका कार्यक्रमामध्ये या सगळ्या गोष्टीचं स्मरण केलं जाणार आहे। म्हणूनच मागच्या 2 वर्षामध्ये ज्यावेळी राजकारणामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे, कोणतीही घटना असो, कदाचित गोपीनाथ मुंडे यांचं नाव निघत नाही असा दिवस नसेल आणि याच दिवसाचं स्मरण करण्यासाठी आज हे सगळी मंडळी गोपीनाथ गडावरती जमते आहे। कॅमेरामन प्रंजलसह गोविंद शेळके, एबीपी माझा, गोपीनाथ गड।